कॅमेरामॅन कधी कोणाचा पोल उघडतील, कोणाला दाखवतील सांगू शकत नाही. प्रसन्न तुम्ही प्रसन्न राहा. मोबाईलमधले काही मेसेज बघून अनेक जण प्रसन्न होतात, पण सध्या कामावरती फोकस करा. ह्या मोबाईलचे प्रत्येकजण आता गुलाम झालेले आहेत. हा मोबाईल आपल्याला एका जागेवरती तासन तास बसून ठेवतो. माणसं आता हालचाल करत नाही. बघा प्रश्न आता गंभीर निर्माण झाला आहे. म्हणजे आता मॅनेजमेंट कमिटीचे अनेक मेंबर पुढे सरकलेले आहेत. वाढत चालले, आपली उत्कंठा वाढलेली आहे की काय झालंय नेमकं. आणि बघा स्क्रीनवरती रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर अर्जुन भाई, त्यानंतर आपण बघतायत नरेशजी ठाकूर आणि तकदीरजी खान, हे दोन्ही गावचे कार्यकुशल कार्यसम्राट, माजी सरपंच, एक दिलदार असं व्यक्तिमत्व, त्यांचा हा चेहरा आपण बघतायत. आणि नरेश ठाकूर, अर्जुन भाई आणि रवींद्रजी चव्हाण ही सगळी मंडळी नेहमीच आपले आधारस्तंभ, प्रेरणास्थान, फार मोठं नाव या चारही जणांचं. तर हे आमचं कॉम बॉक्स दाखवत आहेत कॅमेरामॅन, आमचे दोन्ही 12th मॅन, आमचे ऑफिशियल स्कोरर वाळू पाटील, बघा आमचे कॉमेंटेटर, हे देखील मोबाईल हा असा झाला आहे ना की घरी राहिला ना सुकून, असं वाटतं की हृदय राहिलं आपलं, की प्रश्न पडतो की अरे काहीतरी मिस झालं आहे. आणि जसं लहान मुलाला आपण चेक करतो जेव्हा न्यू बॉर्न बेबी असतो की त्याचा डायपर ओला झाला आहे का काय, तसं मोबाईलमध्ये अरे किती मेसेज आले आहेत, व्हॉट्सअप चेक करूया कुणाचे आले आहेत. 500-500 1000 मेसेज येऊन थांबतात. आपण संपर्क जरूर बनवतो मोबाईलच्या माध्यमातून, पण आता काही जण तर साधा रिप्लाय देत नाही. ग्रुपमध्ये 200 जण असतात, 15 जण सुद्धा रिप्लाय देत नाही. एखाद्याचा बर्थडे असला स्टेटस बघून आपलीच माणसं देखील रिप्लाय देत नाही. माणूस इतका आळशी बनलेला आहे. आता मॅनेजमेंट कमिटी चर्चा करते, काय झालंय नेमकं माहिती नाही, कारण सगळेजण वाट बघतायत. आता बघूया, प्लेयर आलेले ते सांगतील. तर या ठिकाणी आदरणीय रमाकांतजी दशरथ मडवी, ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक, माजी उपमहापौर, याचकडून देखील या स्पर्धेला फार मोठं योगदान लाभलेले आहे. त्यांचे मनापासून आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. तर अजूनही प्रश्न कायम आहे, बघूया
लवकरात लवकर त्याचं सोल्युशन निघावं अशी आम्ही अपेक्षा करतोय. प्रेक्षकांचं लक्ष लागले मॅचकडे. समर्थकांच्या भावना इथे मात्र दाट झालेले आहेत आणि त्यामुळे तर संदीप बाणे यांच्या ठिकाणी आगमन झालेले अडिलीचे. त्यांचे स्वागत करूया. व्यासपीठावरती आदरणीय अनिलदादा म्हात्रे, माजी उपसरपंच नांदिवली गावचे, एक अत्यंत शांत आणि नेहमीच गोरगरिबांच्या मदतीला धावणारे व्यक्तिमत्व अनिलदादा म्हात्रे यांचे आपण स्वागत करूया. अनेक मान्यवर नीरज देखील त्या ठिकाणी आहे, त्यांचे सुपुत्र. चला मॅच सुरू करूया. बराच वेळ मीटिंग चालली आणि त्यानंतर आता मात्र ही मॅच सुरू झालेली आहे. प्रतीक्षेचा काळ संपलेला आहे. हे दुडणे संघ फिल्डिंगसाठी सज्ज झालेले आहे आणि आता मात्र बॅटिंगसाठी तयार. सोनारपाडा टीम, SB प्रतिष्ठान, गावदेवी, RM11 सोनारपाडा. टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना सलामीला योगेश पाटील उर्फ बालट्या. दुसऱ्या बाजूला अमोल पाटीलला आपण बघतायत सलामीला येताना. 4 ओव्हरची मॅच. बॉलिंग मार्कवर वॉर्मअप करत असताना रोहित पाटील. एक जबरदस्त बॅटल. बघूया ही मॅच रंगतदार व्हावी अशी आपण अपेक्षा करूया. प्रेक्षकांचा पैसा वसूल व्हावा. खरं तर पैसा वसूल आपण नेहमी म्हणतो, पण पैसा कुठलाही खरं तर आपण शुल्क घेत नाही प्रेक्षकांकडनं. तिकीट नसतं, पण प्रेक्षक दूरून येतात. इथे आल्यानंतर कुठेतरी थोडा पेट्रोलचा खर्च होतो. काही जण काही नाश्ता करतायत. तो काही जो पैसा खर्च होतोय तो पैसा वसूल आपण असं म्हणतो. बघूया रोहित तयार. मॅच या ठिकाणी सुरू होते. स्टार्टिंगला योगेश. शुभेच्छा दोन्ही संघांना असणार आहेत. दोन्ही संघाचे समर्थक देखील या ठिकाणी जरूर मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचे आपण स्वागत करूया. जे व्ह्युअर्स आमचे उमसा MTC परिवाराशी जोडले गेले आहेत त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. उमसा MTC अनेक स्पर्धा सातत्याने कव्हर करत असते. मॅच सुरू. पहिलाच बॉल उचललाय, गेलाय गॅप मधून. फिल्डर नाही डीप मध्ये आलाय. हा पहिला षटकार पहिल्याच बॉल वरती योगेशच्या बॅट मधून.
टायमिंग बघा किती जबरदस्त झालं, वेगाचा वापर केलाय रोहितच्या. 6 धावा आल्यात. यावेळेस ड्राईव्ह करतायत ऑन साईडला, फील्ड डीप मधून फार वेगाने येत आहेत. धीरज होते, चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धावे, सिंगलने स्ट्राईक वरती अमोल येतोय. धावसंख्या 7 आहे धावफलकावरती. 4 ओव्हरची मॅच. बघूया कशा पद्धतीने ही मॅच रंगते. बॅटिंग करत असताना सोनारपाडा संघ इथे किती धावसंख्येची नोंद करतोय. सोनारपाडा संघाची गोलंदाजी सातत्याने आपण बघितली दर्जेदार राहिलेली आहे. रिद्धेश मेडन षटक आणि त्यामुळे तो कॉन्फिडन्स इथून गोलंदाजांमध्ये निर्माण झालेला आहे. अमोलचे 3 विकेट आपण बघितले आणि त्यामुळे 30 धावसंख्येवरती प्रतिस्पर्धी संघाला रोखलं आणि 31 धावा त्यांनी चेस केल्या. चेंडू जाऊ दिलाय. व्हाईट बॉल कॉल अंपायर करतायत. दिशाहीन होता, ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर. यष्टांच्या मागे प्रदीप. हा बघा ॲक्शन रिप्ले, खूप जास्त बाहेर आहे. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता शरीरापासून. धावसंख्या धावफलकावरती 8. एक चांगली सुरुवात, 2 चेंडूमध्ये 8 आलेले आहेत. बॅटिंगमध्ये स्ट्रेंथ प्रचंड आहे आणि त्यामुळे इथून एक मोठं लक्ष उभं करण्यासाठी हा संघ जरूर आक्रमण करेल. ऑन साईडला आपण पूल करतात, पॅरल स्ट्रोक होता, चेंडू गेलाय त्या ठिकाणी मिड ऑनच्या दिशेने. या दरम्यान केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 9. चांगली बॉलिंग या स्पर्धेमध्ये रोहित पाटीलची राहिलेली एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने या संघासाठी त्याची भूमिका फार महत्त्वाची बनलेली आहे. बॉलिंग मार्कवर तयार. पुन्हा एकदा रोहित पाटील. स्ट्राईकला योगेश पाटील. राईट राऊंड द विकेट. उचलला यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेला. पहिल्या टप्प्यात चेंडू सीमारेषे बाहेर. हा चौकार. योगेशची बॅटिंग बघा तुम्ही, एफर्टलेस फटके असतात, त्याची फार जास्त ताकद नसते. टायमिंग सुंदर असतं. बॅकलिफ्ट जर आपण बघितली तर छोट्या बॅकलिफ्टने तो बॅटिंग करतो, पण नेहमी कुठे फिल्डर नाही आहे, कशा पद्धतीने फटके खेळायचे, गॅप शॉट सिलेक्शन त्याचं नेहमी चांगलं राहिले. 13 धावा धावफलकावरती आहेत. आणि एक सुंदर ड्राईव्ह. यावेळेस मात्र ऑफ साईडला फिल्डर आहे तैनात. केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 14. खूप चांगली बॅटिंग. सेन्सिबल क्रिकेट कसं खेळायचं योगेश पाटीलला माहिती आहे. कित्येक वर्ष सलामीला येऊन मोठमोठ्या इनिंग त्याने साकारल्या. अनेक अशा इनिंग त्याच्या सलामीला येऊन शेवटपर्यंत थांबून मॅच फिनिशरची भूमिकाही त्याने बजावलेली आहे. कल्याण डोंबिवली क्रिकेटच्या इतिहासामधला एक अत्यंत प्रतिभासंपन्न असा डाव्या हाताचा शैलीदार असा सलामीवीर योगेश पाटील. दुसऱ्या बाजूला तितकाच घातक विस्फोटक फलंदाज अमोल पाटील स्ट्रायकिंग एंडला. ड्राईव्ह करतायत. मिडॉनला फिल्डर आहेत. सिंगल येईल आणि पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले, ती म्हणजे 15. एक चांगली सुरुवात आपण बघतायत. 15 धावा. मागच्या 2 मॅचमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व आपण बघितलं. धावा फार कमी बघायला मिळाल्या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. आणि या ठिकाणी आपण बघतायत मोस्ट रन स्कोरर डे 4 मधले सगळं या ठिकाणी स्टॅट्स दाखवत आहे. ते आपण एक सन्मान करूया. कल्याण डोंबिवली 40+ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष मॅन फ्रॉम दातिवली आदरणीय प्रमोदजी मडवी यांना पुढच्या कार्यक्रमासाठी इथून रवाना व्हायचं. त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन. कोणाच्या हस्ते करायचं आहे? तर दत्ता म्हात्रे कमिटीचे मेंबर यांच्या शुभ हस्ते आपण करूया सन्मान. पहिले षटक 15 धावांचं राहिलेलं आहे. एक चांगली सुरुवात या ठिकाणी दिलेली या दोन्ही ओपनर्सनी. बघूया आता बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार हर्षद भंडारी. चला वेळ घेऊ नका, फिल्डिंगला घेतला वा. एक विशेष सन्मान या दरम्यान आपण कव्हर करतोय. प्रमोदजी मडवी अध्यक्ष चषक देखील येतोय 24 तारखेला संदर्भच्या मैदानावरती. क्रिकेटचा महासंग्राम श्रीमती बघू शकाल. हा सन्मान होत असताना प्रमोदजी मडवी यांचा. होया हर्षद तयार. बॉलिंग मार्कवर एक वेगवान गोलंदाज. 15 धावा आल्यात. अमोल स्ट्रायकिंग इनला 2 वरती खेळतोय. 2 चेंडूचा सामना केलाय.
ओहो उचललाय पाठवलाय वेगाला दिलं वेगाने उत्तर आला हा सिक्सर. दाखवतात आम्हाला यश. अगदी पुढ्या दिला होता ओलपीच चेंडू होता वेग जरूर होता पण बॅटच्या खाली दिला रडारमध्ये दिला आणि अमोल कसा सोडेल. या 6 धावा धावसंख्या धावफलकावरती 21. सुंदर बॅटिंग कॉन्फिडन्स हाय आहे त्या ठिकाणी आपण बघतायत. पहिल्या ओव्हरमध्ये या संघाचा प्रीमियम बॉलर खऱ्या अर्थाने फ्रंट लाईन बॉलर आपण बघितलं रोहितला 15 धावा आल्या आणि तिथूनच खऱ्या अर्थाने तो आत्मविश्वास निर्माण झाला आणि आपण बघतायत की या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती हा षटकार ठोकलाय. स्वागत केलं हर्षद भंडारीचं बॉलिंग मार्कवरती अमोल पाटीलने या षटकाराने. 21 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा तयार लॉंग रनअपने हर्षद भंडारी. बघूया षटकाराचं उत्तर काय देतोय की पुन्हा एकदा आक्रमण बघायला मिळेल अमोलकडनं. हर्षद तयार. अत्यंत चांगली ॲक्शन खूप जबरदस्त टॅलेंट हर्षद भंडारीकडे आहे. बॅटचे चेंडू व्यवस्थित मिडल झाला नाही. चांगलं कमबॅक आपण बघता. चेंडू सिली मिड ऑफला येतो. या दरम्यान एक धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 22 धावा झालेली आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. थर्ड अंपायर बॅटिंग टीमने घेतलेला आहे बिमरसाठी. तर चेक करूया आपण थर्ड अंपायर या आपण. त्या दरम्यान आदरणीय सुखदेव काका मात्र यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर करसनजी पाटील आणि श्रीराम पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. हे सगळे लेजंड या ठिकाणी येत आहेत. हरिश्चंद्र ठाकूर यांचं देखील आगमन झालं आहे. सोनारपाडा संघाचे एक जबरदस्त सपोर्टर समर्थक. इट्स अ फेअर बॉल. हा बघा ॲक्शन रिप्ले जस्ट दाखवत आहेत. डिपिंग फुल टॉस आहे. चान्सच नाही आहे. कमरेच्या अजिबात वर नव्हता पण असं वाटलं की घ्यायला पाहिजे रिव्ह्यू आणि तो घेण्यात आला पण रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला. तो रिटेन होणार नाही आहे याची नोंद करून घ्या. धावसंख्या धावफलकावरती 22. हर्षद तयार. सुखदेव काका म्हात्रे यांचं आगमन झालंय. देसाई गावचं क्रिकेटचं चालतं फिरतंय विद्यापीठ आणि त्याचबरोबर करसन पाटील मॅन फ्रॉम गारिवली. पूल केलाय फिल्डर आहे डीप मध्ये. थोडेसे मागे गेलेले थांबले. जेलपर्यंत पोहोचू की नको पोहोचू हा संभ्रम होता. ही द्विधा मनस्थिती होती आणि त्यानंतर आपण बघितलं शेवटच्या टप्प्यात असा विचार केला की मागे जाऊन अडवूया. या 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 24 धावा. हर्षदच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 9 धावा आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 15. एकही विकेट नाही जमेची बाब आहे. सोनारपाडा संघ चांगल्या स्थितीमध्ये आपण बघतायत पण 17 क्रिकेट संघ इथून बॉलला कमबॅक करायचा असेल तर इथून विकेट घ्यावे लागतील आणि दबाव निर्माण करण्यासाठी डॉट चेंडू देखील या ठिकाणी यात्रावे लागतील. एक मोठं लक्ष जर उभं केलं तर मग सेकंड इनिंगमध्ये दबाव निर्माण होईल आणि इथे धावा चेस करणं इतकं सोपं काम नाही आहे. छोट्या छोट्या धावसंख्येसाठी संघांना संघर्ष करावा लागला आहे. टॅप करतायत. पॉईंटला फिल्डर आहेत. थोडंसं फंबल झालं आहे पण एक धाव इथून मात्र कंप्लीट होते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतो एकूण 25 धावा. प्रोजेक्टेड स्कोअर 60 दाखवतोय आणि जर त्यानुसार या धावा झाल्या तर मात्र कठीण होऊ शकतं कारण सोनारपाडा संघाची गोलंदाजी चांगली आहे. हा संघ यंदाच्या हंगामात कल्याण डोंबिवली क्रिकेटच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त फॉर्ममध्ये असलेला संघ म्हणजे सोनारपाडा सतरंगी क्रिकेट संघाने यंदाच्या हंगामात भरीव कामगिरी केलेली आहे. काही ट्रॉफीज त्यांच्याही नावावरती आहेत. 25 धावा स्ट्राईकला अमोल पाटील. हर्षद तयार. अमोल वैयक्तिक 9 वरती खेळतो. योगेश 15 वरती नॉट आउट आहे. 6 चेंडूचा सामना योगेशने केलेला आहे. चांगला स्ट्राईक रेट योगेश आपण बघतोय जो 250च्या जवळपास आपल्याला स्ट्राईक रेट बघायला मिळतोय. हर्षद ड्राईव्ह करतायत. अलंग द ग्राउंड चेंडू गेलाय मिड विकेट तिच्या दिशेने. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. केवळ एक धाव. थ्रो देखील चांगला आहे तो डीप मधून पण केवळ एक धाव इथून मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 26. या ओव्हरमध्ये 11 आत्तापर्यंत आलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या. एक चेंडू शेष आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर हर्षद भंडारीने चांगलं कमबॅक केलं. पुढच्या 4 बॉलमध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं खरं तर योगेश आणि अमोलला पण बघूया अखेरच्या चेंडूवरती
योगेश कशा पद्धतीने दावा करतोय. अखेरचा बॉल. हर्षद भंडारी बॉलिंग मार्क पर तयार. ओ ड्राइव्ह करायचं होतं या दरम्यान. अप्रतिम डिलिव्हरी आपण बघतायत. हा बघा ॲक्शन रिप्ले. राऊंड द विकेट आले होते आणि काय चेंडू होता. पॅट आणि पॅटच्या मधोमध डॉट बॉल. 2 षटकं संपले. धावा धावपलकावरती 26 आहेत. काही सत्कार असतील ते आपण कव्हर करणार आहोत. तर या दरम्यान आपण माजी आपण तर सरपंच नांदिली गावचे अनिल म्हात्रे यांचा आपण सन्मान करूया मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून. अशोक ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू. चला जरा लवकर. अनिल म्हात्रे या आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. आताच त्याच्या सौभाग्यवती आपण तर प्रचंड बहुमताने आपण तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक यापदी विराजमान झालेले आहेत. त्यांचं देखील आपण करूया व्यासपीठावर आदरपूर्वक असा सन्मान. मायेची प्रेमाची उबदार शाल ह्या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना आपण सन्मानित करू. चला वेळ घेऊ नका. फिल्डिंग लगेच लावा. सन्मान अनिल दादा म्हात्रे यांचा होत असताना नांदिली गावचे माजी उपसरपंच सध्या आमच्या वहिनी संगीता म्हात्रे या नगरसेविका या पदावरती विराजमान झालेले आहेत. आणि हे फळ आहे खऱ्या अर्थाने कित्येक वर्ष जी समाजसेवा केली, राजकीय क्षेत्रात सक्रिय असताना नांदिली गावाचा कायापालट करण्यासाठी नेहमीच अग्रेसर भूमिका ज्यांची राहिली असे अनिलदादा म्हात्रे यांचा आपण विशेष सन्मान या ठिकाणी केलेला आहे. त्यांचे सुपुत्र नीरज म्हात्रे देखील या ठिकाणी आहेत जे नांदिवली संघासाठी खेळताना आपण त्यांना बघत असतो. होऊया मॅचच्या दिशेने. बॉलिंग मार्कवर तयार. भूषण काळन. 12 चेंडू 26 आल्यात. बघूया पुढच्या 12 बॉलमध्ये किती धावा येत आहेत. एकही विकेट नाही, त्यामुळे आक्रमण हे अपेक्षित असेल आता पुढच्या 2 ओव्हरमध्ये. ऑफ स्टंप वरती हा चेंडू. प्रचंड वेग आणि बघा काय जबरदस्त ही लाईन आणि लेथ. हा बघा ॲक्शन रिप्ले लगेचच. आणि कालही कोणीतरी कमेंट केली की ओमचा MTC लगेचच ॲक्शन रिप्ले तुम्हाला दाखवतो. हे व्ह्यूअर्स नेहमीच कौतुकाची थाप देतात आणि जरा कुठे काही कमी पडलं की लगेचच नेगेटिव्ह कमेंटही तिथे द्यायला विसरत नाहीत. काय जण बसल्या बसल्या काय काम नसतं, मग काय करावं, कुणाला तरी डॉमिनेट करावं, कुणाला तरी डिवसण्याचा प्रयत्न तो केला जातो. हो बॅटची एज, पण आधी एज आणि त्यानंतर चेंडू खाली लँड झालाय आणि खेन एक डॉट बॉल. हा बघा ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा. सुंदर बॉलिंग आहे. पहिला थोडासा बाहेर ठेवला, थोडासा आत आणलाय. भूषणने अलीकडच्या काळात इम्प्रेस केले. आणि भीमचंद्र काळन यांचे सुपुत्र एक प्रसिद्ध क्युरेटर म्हणून आपण त्यांना ओळखतो. सध्या 40+ क्रिकेट एन्जॉय करतायत. अध्यक्ष चषकमध्ये फार मोठी भूमिका, 40+ क्रिकेट संघटनेमध्ये फार मोठी भूमिका भीमचंद्र काळन यांची राहिलेली आहे. ओहो हो, 2 डॉट गेले. नुकसान भरपाई करायची होती, ती केली आहे या षटकाराने अमोल पाटीलने. हा बघा ॲक्शन रिप्ले. नेहमीच या स्टाईलने थोडा पुढे जाणार, मग मागे होणार. हालचाल ती बघायला मिळते, पायांची ती हालचाल आणि त्यानंतर हा बनवलेला फटका आणि तो कॉन्फिडन्स बघा. वॉट अ शॉट. 2 डॉट आले होते, प्रेशर तयार झाला होता आणि त्यानंतर हा चेंडू सीमारेषे बाहेर. कॉन्फिडन्स जरूर मिळाला असेल या षटकाने. धावसंख्या 32 धावफलकावरती. अमोल 16वरती आणि योगेश 15वरती खेळतोय. भूषण तयार. ओहो, कट करतायत. चेंडू निघालाय गलीच्या दिशेने. फिल्डर आहे डीप मध्ये. 2 धावा तर इथून कंप्लीट झालेली आहेत आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 34. आणि ऑनलाईन आमचे व्ह्यूअर्स सध्या 1000 पेक्षा जास्त व्ह्यूअर्स लाभलेले आहेत आणि ही संख्या वाढेल, कारण की आजचा अंतिम दिवस आहे. पिंपळादेवी चषकवरती अनेकांनी भरभरून प्रेम केलंय
जी सगळी मॅनेजमेंट कमिटी अगदी पहिल्या रात्रीपासून प्रचंड मेहनत करते आणि आज निर्णायक दिवस, आजचा दिवस सेलिब्रेशनचा, आजचा दिवस जल्लोषाचा. चांगला चेंडू होता, खोदून काढलाय, मिड ऑफच्या दिशेने चेंडू गेलाय. प्रदीप त्या ठिकाणी चेंडू गॅदर करतायत. या दरम्यान केवळ एक धाव, धावसंख्या धावफलकावरती 35 या ओव्हरमध्ये 9 आलेले आहेत. पहिले 2 चेंडू डॉट येऊन पुढच्या 3 बॉलमध्ये 9 आलेले आहेत आणि अखेरचा चेंडू भूषण कान घेऊन येतील. एकही विकेट नाहीये. चांगली पार्टनरशिप, 35 धावांची सातत्याने चर्चा करतायत प्रत्येक ओव्हरमध्ये आणि चर्चा करणं गरजेचं, एकमेकांना मोटिवेट करणं, एकमेकांना सांगणं कशा पद्धतीने तुला खेळायचं आहे. अनुभव तर दोघांकडे प्रचंड आहे, दांडगा अनुभव आहे, पण तरी ती चर्चा होणं गरजेचं असतं मैदानावरती जेव्हा 2 बॅटर बॅटिंग करत असतात. अखेरचा बॉल भूषण कान घेऊन येतोय. उचललाय पुन्हा एकदा त्या दिशेने, जेल ड्रॉप झालाय. हा तिसरा फटका त्या दिशेने आपण बघितला योगेशचा. आणि या दरम्यान बघा रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम. या 2 धावा इथून कंप्लीट केलेल्या आहेत. षटक तिसरं संपलं. धावसंख्या धावफलकावरती 37, धावांची गती 12.33. ॲक्शन रिप्ले दाखवत आहेत. मगाशी 2 फटके तिथे खेळले सुरुवातीला, एक षटकार एक चौकार आणि हा जेल ड्रॉप झाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विकी होते, कॅच ड्रॉप झाले. कॅच पकडले असते तर विकेट आली असते आणि त्याचबरोबर 2 धावाही वाचल्या असत्या. 37 धावा तर अमोल पाटीलच्या आज षटकार दाखवत आहेत. आधी पुढे आले, त्यानंतर एक पाऊल मागे गेले आणि त्यानंतर ठोकलेला आज षटकार. 37. तर राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पिण्याची पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली ते प्रथमेश पाटील यांना मी विनंती करेन, या आपण मंचावरती. राकेशच्या अनंत आठवणी आपल्या हृदयात आहेत आणि राकेशचं कार्य बजरंग दलसाठी मोठं होतं. फार कमी वयात त्याने अनेक सामाजिक कार्य केले, पण काळाने त्याला आपल्यापासून फार लवकर हिरावून नेलं. पण त्याच्या नावाने सातत्याने स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अनेक स्पर्धांमध्ये केली जाते. अनेक ठिकाणी अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. प्रथमेश पाटील या ठिकाणी जर असतील तर आपण व्यासपीठावरती या. आपल्या या अमूल्य योगदानाबद्दल जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आपल्या हृदयाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करते. हे बॅटिंग कार्ड, हे बॉलिंग कार्ड दाखवत आहेत. 15 धावा रोहितने खर्च केल्या, हर्षदने 11 केल्या, भूषण काळने 11 केल्या, पण तिघांना एकही विकेट मात्र प्राप्त करता आली नाही. आणि हे बॅटिंग कार्ड योगेश 17 वरती खेळतोय, अमोल 19 वरती नॉट आउट. बघूया अखेरचं षटक. रन रेट 12.33. 37 झाले आहेत. इथून आणखीन एक 15 धावा आल्या, 12-15 तर एक मोठी टोटल असू शकेल 4 ओव्हरमध्ये. पण एदुर्णे संघाचाही बॅटिंगमधली जी स्ट्रेंथ आहे ती देखील जबरदस्त आहे. त्यामुळे किती धावा करायच्या हे काही ठरून केलं जाणार नाही. जितक्या जास्त होतील तितक्या महत्त्वाच्या ठरतील. प्रोजेक्टेड स्कोअर जो 60चा होता तो 50चा दाखवतोय आणि तो बदलू शकतो. अखेरचं षटक अनुभवी हातामध्ये. लालचंद भंडारी तयार. पहिलाच बॉल, स्वागत केलंय षटकाराने अमोल पाटीलने लालचंद भंडारीचा. 6 धावा. रमेश बॉल द्या. हा बघा ॲक्शन रिप्ले. स्टँड अँड डिस्पॅच. व्हॉट अ शॉट. स्ट्रोक खेळल्यानंतर बघत होते, माहिती आहे बाहेर पाठवलाय आणि तो समाधान अमोलच्या चेहऱ्यावरती आपण बघितला. तर दिवा 40+ आणि नावाई 40+ चे कॅप्टन दोघांनी संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर. फॉर्टी 43 धावा झाल्यात. 40 धावसंख्येने ओलांडलेली आहे आणि 40 ओलांडलेली 4 संघ आता तयार होतील 40+ चे, जे टॉप 4 मध्ये दाखल झालेले आहेत. बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. ड्रॉ देखील झाला आहे चौघांमध्ये आणि 2 सेमीफायनल 1 फायनल. या प्रथमेश पाटील आपलं स्वागत आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रथमेशच्या माध्यमातून, प्रतिष्ठानच्या माध्यमातून राकेश म्हात्रे यांच्या. आणखीन एक उंच गेलाय, लांब जाईल का प्रश्न आहे.
नाही गेला, गेला थेट भूषण काळच्या हातात. फलंदाज बाद. पहिला ब्रेक थ्रू अमोल पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. क्या खूप समा आणि काय जबरदस्त आहे वातावरण. आणि प्रथमेश सांगतो की आजची रात्र स्पर्धा आपली आहे. उद्या तुम्ही कुठे आम्ही कुठे याचा काही पत्ता नसेल, पण या 5 रात्रीमध्ये खूप सुंदर आयोजन आपण बघितलं. अनेक आठवणी प्रत्येकाच्या हृदयात असतील. कमबॅक झाले आणि हा बघा झेल दाखवत आहेत. खूप सुंदर कॅमेरा वर्क त्या ठिकाणी. आमचे प्रसन्न आहे, संस्कार आहेत, हे सगळेजण खूप चांगली कामगिरी करतायत. 43 धावा झालेल्या आहेत आणि एक जबरदस्त कमबॅक लालचंद भंडारीचा. एक तेरी तो एक मेरी. न्यू बॅटर बाहुबली अमर ठाकूर मैदानावरती दाखल झालाय. चेंडूची तपासणी करतायत. बघूया 43 अजूनही 4 चेंडू शेष आहेत. प्रयत्न करतील 50च्या आत किंवा 60च्या पुढे, 60च्या जवळपास जाऊन देण्याचा प्रयत्न असेल. सायलेंट झोन असू द्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, आम्ही नेहमी सांगतो, पण बऱ्याचदा ते भान राखलं जात नाही. यूट्यूबला तो आवाज जातो आणि कमेंट्सही येत आहेत. आम्हालाही बरेचदा विचारतात की कॉमेंट्री बॉक्समध्ये इतका आवाज का असतो. शांती ठेवा प्लीज. ओम शांती शांती. चांगला चेंडू खोदून काढलाय अमरने. चेंडू गेलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. रोहित येत आहेत. या दरम्यान 2 धावा सहजतेने पूर्ण होतील. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघतायत 45 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू. कमबॅक चांगलं झालं. लालचंद भंडारी भरपूर वर्ष या टीमला दिलेले आहेत आणि नेहमीच प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. 100% कमिटमेंट देण्याचा तो प्रयत्न आपण बघितलेला आहे. षटकारानंतर काय कमबॅक झालंय. पुढच्या 2 बॉलमध्ये विकेटही आहे आणि 2 धावा. ओहो, बाहुबलीने दाखवलं आपल्या बाहूमधलं बळ. आला षटकार. हा बघा ॲक्शन रिप्ले. अमरचे षटकार मारण्याची जी खऱ्या अर्थाने जी पद्धत आहे, अगदी सहजता, ताकद जरूर आहे. बॉडी बिल्डिंगमध्ये करिअर करण्याचा विचार केला होता, मात्र सध्या पुन्हा कमबॅक केला. चर्चा होते की बॉडी बिल्डिंगमध्ये करिअर करतायत. जसं अजयला आपण बघतोय नियोजेचे, आणि काय टायटल जिंकले आहेत मागच्या काही महिन्यामध्ये. अजयने अनेक टायटल जिंकलेले आहेत. संघाचा तारणहार म्हणून अजय ज्युनियरकडे आपण बघायचो आणि तो आता बॉडी बिल्डिंग क्षेत्रात करिअर करतोय. दरम्यान एक विकेट गमावली आहेत. योगेश बाद झालाय. मैदानावरती हा धक्का लागलाय. दुसरा दोन्ही ओपनर्स बाद झाल्यात, पण दोघांनी ज्या पद्धतीने सुरुवात करून दिली, संघाला 50च्या पुढे नेऊन ठेवलंय. 52 धावसंख्या झालेली आहे. या ओव्हरमध्ये 15 धावा आल्यात. एक चेंडू अजूनही शेष आहे. आणि बघूया तर नावाई आणि दिवा. आणि बघा आयोजक जे सांगते ते अनाउन्समेंट करावी लागेल. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. कारण की आयोजक सांगतील की बोलवा म्हणजे बोलवा, बाकी ते येणार नाही येणार, त्यांचे काय प्रॉब्लेम्स असतील ते त्यांनी आयोजकांना येऊन सांगावे. अखेरचा बॉल लालचंद भंडारी घेऊन येत आहे. स्ट्राईकला बाहुबली. बघूया कशा पद्धतीने फिनिश होतं हे सत्र. बोल्ड केलाय. सुपर बॉलिंग, सुपर डिलिव्हरी बाय लालचंद भंडारी. अमरला बाद केले आणि डाव पहिला संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 52 आणि 13ची सरासरी आपण बघतायत. प्रति ओव्हर मागे 53चं टार्गेट सेट करण्यात आलंय. हा बघा ॲक्शन रिप्ले. अखेरचा बॉल खोलवर टप्प्याचा मिडल स्टंप या ठिकाणी वाकवलंय. षटकार किती आहेत आपण चेक करूया. किती षटकार आहेत? 5 आहेत का?
तर आदरणीय मुकुंददादा म्हात्रे याचकडून सोनारपाड्याचे प्रत्येक षटकाराला किती होते 500 रुपये. तर 5 षटकार आलेले आहेत आणि कोणी कोणी किती षटकार मारले ते लिहून ठेवलेले आहे. मॅच संपल्यानंतर आपण त्यांना ते पैसे देणार आहोत. ते जमा आहेत बाळू पाटील यांच्याकडे. तर वळूया आपण व्यासपीठाच्या दिशेने काही सन्मान आहेत ते कव्हर करूया. तर प्रथमेश पाटील या ठिकाणी आहेत. स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मोफत पिण्याचं पाणी ज्यांनी दिलेलं आहे, सगळ्यांची तहान ज्यांनी भागवलेली आहे. हो, तर थोडं करेक्शन करतोय, माफ करा. साईनाथ भोईर प्रतिष्ठान आणि स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हे पिण्याचं पाणी देण्यात आलेले आहे. आमचे गणेश पंडित पाटील यांचंही योगदान नेहमी SB प्रतिष्ठानच्या माध्यमातून. या सन्मान आपण करूया. टॉससाठी या. तर नावाळी आणि दिवा. तर नावाळी आणि दिवाचे कॅप्टन लवकरात लवकर या. नावाळीचे कॅप्टन आलेत का? या. दिवाचे कॅप्टन लवकरात लवकर या. सन्मान होतोय प्रथमेश पाटील. टाळून जाऊ द्या. पिण्याचं पाणी ज्यांनी 5 रात्रीमध्ये सातत्याने पुरवले, सगळ्यांची ताण ज्यांनी भागवलेली आहे, हे फार मोठं पुण्याचं काम सातत्याने ते करत असताना. थँक्यू व्हेरी मच प्रथमेश. संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि हे सत्कार्य तुम्ही पुढेही असंच सुरू ठेवाल, राकेशच्या आठवणींना उजाळा द्याल ही अपेक्षा तुमच्याकडनं आम्ही जरूर करतो. कित्येक वर्षापासून हे कार्य करतायत. तर या. तर गौरव सोपान म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहे. आपण त्यांनाही करूया सन्मानित. तर या गौरव सोपान म्हात्रे, मॅन फ्रॉम सोनारपाडा, यांनाही आपण ललित काढायचे, त्यांना करूया सन्मानित. तर आमचे संतोष दादा भाजे गोल्डन मॅन, गोल्डन हार्ट, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. उंबारली आणि वाकण बी रेग्युलरची मॅच दोन्ही कॅप्टननी आहे. जय गावदेवी स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली आणि त्यांच्या समोर प्रांजल स्वरूप जय जगदंब वाकणब दोन्ही कॅप्टनी. ते आपण वळूया मॅचच्या दिशेने. ऐकूया धावतं वर्णन नितीन काळसरांच्या आवाजात. धन्यवाद. चला प्रेम टॉससाठी आणि सोमनाथ प्रांजल स्वरूप 11 जगदंबा वाकलन बी टॉससाठी या. चला डीके येत आहेत. या डीके धर्मनाथ सुखदेव काका म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दुसरी सेमी फायनल प्रांजल स्वरूप 11 जगदंबा वाकलन बी आणि दुसऱ्या बाजूला उंबार. चला बॅटर पाठवा. टीम सतरंगी क्रिकेट संघ हेडूट नेहमी. आयोजकांकडून एक सूचना आली आहे, ही मॅच संपेपर्यंत वावंजे संघ इथे जर आला नाही तर त्यांना बाद केलं जाईल, हे लक्षात घ्या. वावंजे 40+ ही इनिंग संपायच्या संपूर्ण टीम तुमची इथे उपस्थित नसेल तर तुम्हाला बाद केलं जाईल, लक्षात घ्या. तुम्ही कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत आहेत, हे लक्षात असू द्या. नाही 7चा टायमिंग दिलाय ना, 9 वाजले आता. सुखदेव काका म्हात्रे यांचा सत्कार आम्ही लगेचच करणार आहोत. एक जबरदस्त क्रिकेटर दत्ता म्हात्रे उंबारलेने टॉस जिंकल्या. पुढच्या मॅच मध्ये गोलंदाजी ते करणार आहेत, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल. प्रांजल स्वरूप 11 जगदंबा वाकलंबी.
सुखदेव काका म्हात्रे आपण पाहतोय क्रिकेट जबरदस्त व्यक्तिमत्व ज्याने अनेक वर्ष क्रिकेटला दिलेले आहेत. देसाई गावचे त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. दत्ता म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. उंबरनीच्या नाईट स्पर्धे मला आठवतोय रेग्युलर मध्ये वाडेकर संघाला बाद केलं होतं याच मैदानात. त्यामुळे वाऊंजे संघ ती वेळ तुमच्यावरती येऊ शकते हे लक्षात घ्या. कारण 7चा ढिलेपणा 9 वाजलेत होता. 2 तास तुम्ही घालवलेले आहेत. नाही फायनल डेला असं केलं तर कसं होणार. करसन पाटील साहेब इथे उपस्थित आहेत घारेलीचे. एक लेजंड क्रिकेटर त्यांचा सत्कार होईल दत्ता म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. सलामी जोडी मैदान दाखल झाले. धीरज आणि प्रदीप. टार्गेट 53चं टार्गेट आहे. सेमी फायनलची मॅच सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधात हेडूट नेबी. अमर ठाकूर बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेनचा होता. पॉइंटच्या वरून खेळलेत. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल सीमा पार. चौकार. बदून चांगला बॅटर रंगेल. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. अमर ऑन साइडला खेळायचं होतं. वेगवान चेंडू होता. अमरचा प्रचंड वेग. हेडूडने बे. दुसऱ्या बाजूला गणेश पंडित पाटील हेडूडने यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. जय गावदेवी RMSB प्रतिष्ठान सोनारपाडा. लक्की पॅकर्स 18 ट्रॉफीज आतापर्यंत सोनारपाडा संघाने जिंकलेले आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये सर्वात जास्त स्पर्धा. एच बॉल हवेत आहे. रिद्धेश थोडेसे दूर राहिले. बऱ्याच वेळा रिद्धेशला कसरत करावी लागते. फाईन लेगला ज्यावेळी ते फिल्डिंग करतात. उमसा MTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट क्ले टीव्ही क्वालिटी. सागर फराड आणि त्यांची संपूर्ण टीम. आमचे रोशन फराड सर्वच आमचे कॅमेरामॅन. फटका चांगला आहे. लॉंग ऑफ. प्रथमेश पालकरी थोडेसे दूरवर राहिलेत. रनआउटची संधी होती अमर ठाकूरकडे. बॉल मिळाला नाहीये. 2 धावा मिळाल्या. ऍक्शन रिप्ले बघूया. अमर ठाकूर बघा बॉल हातामध्ये आला नाही. स्वतःवरती नाराज आहे. आणि वेगवान थ्रो होता प्रथमेश पालकरीचा. इतकं सोपं नाहीये जितकं आपल्याला बाहेरून वाटतं की बॉल का नाही पकडला. थ्रो फिकी ॲक्युरेट जरूर होती मात्र वेगवान थ्रो फिकी होती. 7 धाबा. सत्रगी क्रिकेट संघ हेडूटने बी 53 धाबांचा पाठलाग करायचा. इथून जो संघ जिंकेल तो थेट जय पिंपलादेवी चषक 2026च्या रेग्युलर फॉर्मॅट मधनं फायनल मध्ये दाखल होईल. त्यामुळे सेमी फायनलची मॅच आहे. चला चला जास्त वेळ नका घेऊ. शेवटची रात्र आहे. अमर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. खोनीगाव एंड कडून स्ट्राईक धीरज. मोठे फटके खेळायच्या शोधात आहेत. अमर चांगली बॉलिंग करतायत. धावसंख्या 8 वरती आपल्या पाहायला मिळते. अनिकेत पाटील नाहीयेत. मात्र ज्यावेळी चांगला संघ असतो बलाढ्य संघ असतात कोणते खेळाडू नसले संघामध्ये काही फरक पडत नाहीये. क्रिकेट असाच तर खेळ आहे.
एका दोघा खेळाडूंच्या आधारावरती तुम्ही क्रिकेट खेळू शकत नाहीयेत आणि जिम्मेदारी प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक वेळी सर्वच खेळाडू असतील असं नाहीये. 8 झालेले आहेत. 19 बॉलमध्ये 45 अजूनही करायचे आहेत. चला अखिल बाबूंचे 40+ कॅप्टन आले आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर. प्रदीप काळांच्या बॅट मधून आलाय सिक्सर. चौदा धावा झालेले आहेत. 39 अजूनही करायचे आहेत. 18 बॉल 39, 13.00 सरासरी धावा करायचे आहेत. चला थोडंसं फास्ट घ्या दोन्ही टीम्स. ओमजे 40+ कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. नाही, बाळू पाटील यांनी भरपूर त्यांचं कौतुक केलं ना पहिल्या दिवशी की 4:30ला वामजी संघ इथे आला होता. ते आता कव्हर केला, करायलाच पाहिजे. म्हटलं जातं ना असं, मोबदला कधी कुणाचा सोडायचा नाही, तो मोजावाच लागतो. निरंजन सर त्यांना माहिती आहे ना, त्या दिवशी आपलं कौतुक झालंय. 4:30ला आपण आलोय. आज 9 वाजता 10 वाजता गेलो तरी आयोजक थांबतील. अठरा बॉल 39. पहिल्या षटकात 14 आलेत. अमोल पाटील आलेत. पंचाने नो बॉल घोषित केला पहिलाचा बॉलचा. येणारा चेंडू आता फ्रीट असेल. दोन धावा मिळाल्या. धावा झाल्या 16 आणि येणारा चेंडू फ्रीट. सोळा धावा झालेले आहेत. अमोलचा फ्रीटचा बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. 16 धावा. पहिला बॉल नो बॉल होता. अमोलने मागच्या मॅच मध्ये सुद्धा 3 विकेट घेतल्या होत्या निर्जेगावच्या विरुद्ध. त्यामुळे अमोल गोलंदाजी करतायत. अष्टपैलूकडे सुरुवातीचा काळ त्यांनी भरपूर गोलंदाजी केलेली आहे सोनारपाडा गावासाठी, टीमसाठी. हाय चेंडू उंच गेलाय. स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. प्रदीप काळांच्या बॅट मधून आलाय सिक्सर. बावीस धावा धावलकावधी लागलेले आहेत. हा आले बाबूंजेवाले आले. कॅप्टन आहेत ना आपल्या व्यासपीठावरती. माहिती होतं ना, इनिंग संपेपर्यंत आले नाही तर बाद केलं जाईल असतं. 22 धावा. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने 22. 53चा चेस आहे. अमोलचं षटक उंबारली गाव एंड कडून.
सेकंडला प्रदीप पॉइंटच्या दिशेने खेळत आहेत. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. चांगली फिल्डिंग आहे. यश केने तिथे होते. 2 धावसंख्या पुढे सरकले. 24-29 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू 29. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी विरुद्ध गावदेवी आर्यम एसबी प्रतिष्ठान सोनारपाडा. फटका चांगला आहे. टक कसा आवाज आलाय. बॉल स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर आलाय. सिक्सर. तेवीस करायचे आहेत. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मॅच सोपी होत चालली आहे. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी डीजे ग्राउंड मध्ये जी बॅटिंग केली होती प्रदीपने त्यानंतर बऱ्याच वेळा त्यांच्या बॅटमधून धावा आल्या नाहीयेत. भरपूर महिने गेले मात्र आज ठरून आलेत की धावा करायचे आहेत. हाही फटका चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑन. एकच धाव मिळेल. धावांची गती चांगली आहे. धावसंख्या 31 वरती पोहोचली. 13 बॉल मध्ये 22. हा बॉलही महत्वाचा आहे कारण की माहिती आहे सोनारपाडा टीमला यश केनेचं एक षटक खूप महत्वाचं या मॅच मध्ये. रितेश पाटील ज्याने मेडन षटक टाकलेलं आहे. या स्पर्धेमध्ये 2 मेडन षटक टाकलेले आहेत गोलंदाज. तो गोलंदाज रितेशचं षटक येणं बाकी आहे. ते माहिती आहे प्रदीपला. त्यामुळे त्याने अमोलला टार्गेट यासाठी केलंय की नंतरचे 2 प्रॉपर बॉलर आहेत. 13 बॉल मध्ये 22. हे कॅल्क्युलेशन पाहिजे क्रिकेटमध्ये. फक्त दिशा दिली आहे. आलाय डॉट बॉल. 12 बॉल 22 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. धीरजची बॅट थोडीशी शांत आहे. आर्यम 11 सोनारपाडा संघ ज्यावेळी बॅटिंग करत होता त्यांच्या 2 षटकात होत्या 26. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने संघाच्या धावसंख्या 2 ओव्हरमध्ये 31. 5 धावाने ते पुढे आहेत. 22 अजूनही करायचे आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एक 30 झाले. 53चं टार्गेट. सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना अजूनही 50-50 आहे. सामना अजूनही कोणी जिंकला नाहीये. त्यामुळे कोणाचाही पलटवार होईल. हे षटक महत्वाचं आहे. यश केने या टीमचा मॅच विनर बॉलर्स असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. या सीझन मध्ये काय बॉलिंग केली यशने. मागच्या काही स्पर्धा बघा त्याने जबरदस्त बॉलिंग केलेली आहे. त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस. मास्टर माइंड योगेश पाटील पहिल्या मॅच मध्ये नव्हते. दुसऱ्या मॅच मध्ये आले. तिसरी मॅच आता ते खेळत आहेत. म्हणजे त्यांची दुसरी मॅच आहे. संघाची तिसरी. 12 चेंडू 22. पहिला बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. 11 बॉल 22. मी हा उल्लेख मगाशीच केला की यश केने आणि रितेश पाटीलची षटकं सोनारपाडा टीमसाठी खूप महत्वाची आहेत. बघायचं आता रिझल्ट काय येईल या मॅचचा. 11 बॉल 22. एज आणि जेल ड्रॉप. योगेश कडनं झाली चूक. डॉट बॉल जरूर आलाय मात्र विकेट मिळाली असती. हा ऍक्शन रिप्ले बघा. योगेश कडनं या चुका होत नाही. थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. काही स्पर्धा खेळले नाहीयेत आणि आज त्यांना माहिती ही स्पर्धा महत्वाची आहे. त्यामुळे स्पर्धा खेळण्यासाठी जरूर आलेले आहेत. 10 चेंडू 22. पहिल्या डावात 3 विकेट गेल्या होत्या. फटका चांगला आहे. बेस बॉल हिट आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेरच जाईल. 6 धावांसाठी सिक्सर. शेवटपर्यंत नजर ठेवली प्रदीपने बॉलवरती.
आणि त्यानंतर षटकार आलाय. 37 धावा झालेले आहेत. 16 अजूनही करायचे आहेत. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मॅच ऑन. दोन्ही संघ झुंज देत आहेत. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. तर त्यांना पिंपळादेवी चषक ही स्पर्धा जिंकायची आहे. योगेश थांबतायत की सांगतायत थांबायचे. यश डॉट बॉल आलाय. एक षटकार आलाय. 3 डॉटही आलेत. ऍक्शन रिप्ले फक्त हुलकावणी दिली यशने. त्याला माहिती आहे मारायची गरज नाहीये. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 हवे आहेत. 15 चालतील विकेटच्या आधारावरती. कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा हा निर्णय पाहायला मिळतो. यश चांगला बॉल आहे. पडल्यानंतर बाहेर निघालाय. ऍक्शन रिप्ले बघूया. 7 बॉल 16 ची गरज आहे. मगाशीच उल्लेख केला यश आणि रितेश हे दोनच गोलंदाज काहीतरी करू शकतात या मॅच मध्ये. हा डॉट बॉल जबरदस्त बॉल. 7 बॉल 16 आणि त्याचमुळे प्रदीपने अमोलला टार्गेट केलं होतं. त्यांनाही माहिती येणारी 2 डावखरे आताचे बॉलर्स आहेत. हा ऍक्शन रिप्ले जबरदस्त बॉल. यश केने मी मगाशी उल्लेख केला मॅच विनिंग बॉलर आहे. चला काय घडलं आज. योगेश पाटीलचा दिवस नाहीये. बॉल सीमा पार आलाय. चौकार. हाही झेल ड्रॉप झालाय. बॅटची एज होती. धावा झाल्या 41. 6 चेंडू मध्ये आता करायचे 12. सहा चेंडू 12. जबरदस्त मॅच. योगेशकडनं 2 चुका झाल्या ओव्हर मध्ये. दोन्ही झेल सोडलेत. एक झेलचा फारसं नुकसान झालं नाही असं म्हणावं लागेल. तिथे धाव आली नव्हती. मात्र हा झेल सुटल्यानंतर चौकार आला. सतरंगी क्रिकेट संघ एडुडणे संघ त्यांना फाईट करतो. सोनारपाडा संघ पहिल्या डावात त्यांच्या 3 षटका 37 होत्या. प्रत्युत्तर देताना एडुडणे बी संघाच्या 41. 6 बॉलमध्ये 12 करायचे आहेत. 11 जरी केल्या तरी विकेटच्या आधारावरती सामना जिंकू शकतो सतरंगी क्रिकेट संघ एडुडणे बी. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. उंबारली आणि प्रांजल स्वरूप 11. जगदंबा बाकलन बी तुम्हाला बॅटिंग करायची. उंबारलीची फिल्डिंग आहे. रेडी राहा. सोमनाथ गायकर अँड कंपनी. रितेश पाटील ज्याने 2 मेडन षटक या स्पर्धेमध्ये टाकलेले आहेत. तो 12 धावांचं संरक्षण करेल का. मात्र सध्या त्याच्या समोर डावकर त्याचा बॅटर आहे धीरज पाटील. टायगर चषकची स्पर्धा अक्षरशः गाजवली होती. बाईक जिंकली होती. बॅकफुटला गेले. पंच केलाय. खराब बॉल होता. उत्तर योग्य आहे. बॉल सीमा पार. चौकार. धीरज आणि प्रदीप 5 बॉल मध्ये 8 करायचे. 7 जरी केल्या तरी एडुडणे बी संघ सामना जिंकेल. हाई चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. विकेट सॅक्रिफाईस का केली. प्रदीपला हा प्रश्न पडलाय की विकेट का गमावली आहे. कारण विकेट टॉसला महत्व आहे. 3 विकेट पहिल्या डावात गेलेत. 4 बॉल मध्ये 7 करायचे आहेत. 6 चालतायत अजूनही. रोहितला मैदानात यावं लागलंय. प्रदीपने 36 धावा केल्या होत्या. त्याची विकेट सॅक्रिफाईस का केली हा प्रश्न सर्वांना पडलाय. मात्र बघायचं त्याचं उत्तर धीरज पाटील देतील का. 15 बॉल 36 ची इनिंग साकारली. जोरदार टाळ्या होत्या प्रदीप साठी. जबरदस्त बॅटिंग. मॅच संपली नाहीये. 4 बॉल 7. प्रथमेश 4 चेंडू 7 ची गरज. चला डॉट बॉल. यासाठी मी उल्लेख केला होता की प्रदीपची विकेट सॅक्रिफाईस का केली. 3 बॉल 7 ची गरज आहे. 6 चालतायत अजूनही.
रिद्धेशकडे क्षमता आहे. 2 मेडल षटक त्याने आतापर्यंत जय पिंपला देवी चषक 2026 मध्ये फेकलेत आणि मॅच तो विन करेल का? 3 बॉल 7 ची गरज. काय जबरदस्त मॅच. 6 चालतायत मात्र 6 बनवाव्या लागतील आणि त्या अशाच बनणार नाही. रितेश बॉलिंग मार्कवर उंबारली गाव कडून फटका चांगला आहे. स्ट्राईक स्वतःकडे का ठेवली होती याचं उत्तर अखेर दिलेलं या बॉल वरती धीरज पाटीलने ठोकलाय सिक्सर. या षटकाराने बाळूसर मॅचचा रिझल्ट लागलाय. तर इथून 2 बॉल मध्ये 2 जरी विकेट आल्या तरी टॉसच्या आधारावरती हेडूटने बी संघ मॅच जिंकेल आणि त्याचमुळे धीरजने स्ट्राईक घेतली स्वतःकडे कारण त्याला माहिती आहे डावकर हाताचा बॉलर आहे. एका धावेची गरज आहे. 2 बॉल. इथे चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता आहे. झेल जरूर टिपलाय. मॅच शेवटच्या बॉलवरती 1 बॉल 1 ची गरज आहे. मात्र या शेवटच्या बॉलवर जरी विकेट गेली तरी हेडूटने बी संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल होईल. तर त्यांच्या पहिल्या डावात 3 विकेट गेलेत. दुसऱ्या डावात 2 गेलेत. टॉस का बॉस सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी आहे. त्यामुळे टॉसला भरपूर महत्वाचं हे लक्षात घ्या. प्रदीपचा झेल भरपूर महागात पडला कदाचित हा डॉट आला तर प्रश्न हाही पडेल विनोद सर की योगेश पाटीलची विकेट सॅक्रिफाईस त्यानंतर अमरची विकेट शेवटच्या बॉलवर या सर्व गोष्टी तुम्हाला माइंड कराव्या लागतात. नाही मात्र विजयाचा चौकार आलेला आहे आणि सतरंगी क्रिकेट संघ